हे माझं सगळं किचन गार्डन. किचन कुठे पण? किचन वेस्ट मधनं जे बनवलंय ते गार्डन आहे. ओके, आज जाऊया थोडा. हो, ते इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि कोणतंही कंटेनर वापरून मी ते केलंय. विचारणार होतो. इकडे थर्मोकोल बॉक्स आहे, आईस बॉक्स असतो, तो सिंटेक्सची टाकी आहे, हे गार्बेज बॅग आहे आणि हे दुधाचे ट्रेज आहे, ह्या टोपल्या आहेत जे भाजीवाले घेऊन बसतात. त्यांचे ढापले का तुम्ही? नाही, मी विकत आणले. सो कुठल्या कुठल्या भाज्या लावल्या तुम्ही इथे? मिरच्या आहेत, ते वांगे तुम्हाला दिसतील, भरतचे वांगे, कोबी आहे, लॅट्यूज आहे, हे गवारीचे शेंगा आलेले आहेत, ह्याला छोटे छोटे गवारी आहे, भेंडी आहे, वालाच्या शेंगा आहेत, हे लिंबूचं झाड आहे, इथे लिंबू आहे आणि त्याच्यात नॅचरली लसूण पण आलंय. हा, ते आता कसं आलंय ते मी खरंच सांगू शकत नाही, कारण ह्याच्यात इतके सीड्स पडतात कचऱ्यातून. आणि मग काही ना काही रोज नवीन नवीन येत असतं आणि मजा येते पाहायला. कधी कधी कळत पण नाही हे रोप कशाचं आलं आणि मग त्याला काहीतरी फ्रूट किंवा काही भाजी आल्यावर कळतं की हे आलंय. हे डाळिंबचं जे झाड आहे ना, ते असंच आलेलं आहे. ते आपण डाळिंबचं वेस्ट त्याच्यात टाकलं आणि ते रोप आलं आणि ते इतकं मोठं झालं आणि त्याला इतके डाळिंब पण येऊन गेलेत ह्या सीझन मध्ये. हे पण इथे पालक लावली आहे, टोमॅटोचं हे असंच आलेलं आहे सीड ऑटोमॅटिक. हो, ते टोमॅटो आलाय. वाव. सो म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायला जावं लागत नाही? नाही, अगदीच सगळं पूर्ण होत नाही माझी रिक्वायरमेंट, पण छान मजा येते. आणि ह्याच्यावरती आपण पेस्टिसाइड्स न मारलेल्या भाज्या आहेत ह्या आणि अगदी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत. तुमच्या हस्बंडचा सपोर्ट होता यामागे? ऑफकोर्स, त्यांच्या सपोर्ट शिवाय मी काय करू शकतो. अरे वंडरफुल. त्यांना बोलवता का? ते आहेत इथे? हो, आहेत. आओ, ऐकलत का? आहो, या हो. हॅलो हॅलो. बघितला, खतातून माईक पण येतो यांच्या. वा वा. हॅलो हॅलो. काय नाव आपलं सर? मी मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर. वाह, क्या वजन है नाम में, मजा आ गया. बट सर, तुम्ही यांना सपोर्ट करता सिन्स लास्ट 5-6 इयर्स ह्या हॉबीमध्ये. येस. कसं वाटतं तुम्हाला? नाही, फार आनंद वाटतो. म्हणजे कसं आहे की सगळं तीच करते खरं म्हणजे. ती आणि तिची मैत्रीण आहे किरण झवर, तर ह्या सगळी करत असतात आणि आपल्याला ते बघून आनंद वाटत असतो, बाकी काही नाही. आणि आपण मदत करतो कधी कधी. असा काही एक मजेदार किस्सा वगैरे काही आहे का रिलेटेड टू दिस? नाही, आता सुरुवातीला काय की मलाही थोडं अचंबित वाटायचं की आता कचरा वगैरे आपण बाहेर टाकतो, तर आपण आता घरात कचरा गोळा करायचा, मग त्याचा वास येणार. तर माझा बिझनेस असा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.